स्कूली छात्रों में मारपीट की घटनाएं तो कई बार हमने सुनी हैं, लेकिन बुल्ढाना जिले में एक स्कूल में छात्रों पर उनके ही एक सहपाठी ने ब्लेड से हमला कर दिया। हद तो ये है कि ये सब स्कूल में ही हुआ है और शिक्षक ने किसी को रोका तक नहीं। स्कूल में 11 बच्चों पर हुए हमले की घटना के बाद गुस्साए अभिभावकों ने स्कूल प्रबंधन और शिक्षकों के खिलाफ मोर्चा खोल दिया है। बुल्ढाना जिले के भादोला में जिला परिषद उच्च प्राथमिक विद्यालय के कक्षा 5वीं के 11 छात्रों के हाथों पर ब्लेड से वार करने की घटना सामने आई है। जिला परिषद के इस स्कूल में कुल 11 शिक्षक और 198 छात्र हैं, लेकिन इस घटना के सामने आने के बाद अब स्कूल में ही कार्यरत शिक्षकों पर ही सवाल उठ रहा है। अभिभावकों ने आरोप लगाया है कि स्कूल के शिक्षक छात्रों की उपेक्षा कर रहे हैं। मला मारले होते ब्लेड काल बाबासाहेबांनी ते शपथ घालत होते म्हणून मारलं. तू काय मारलं बेटा? काय ब्लेड मारले? ते शपथ घ्यायचं होते सर, कोणाची शपथ घ्यायची होती? बाबासाहेबांची. मग जेव्हा आम्हाला मारायला लागली ब्लेड मारले हातावर. सर, इथं शाळेमध्ये खूप गैर वातावरण असं होऊ राहिलं की मुलांना शिक्षण बी नाही आहे, काहीच नाही आहे. आतापर्यंत आम्ही यांच्या खूप म्हणजे जवळपास 5 कंप्लेंटी केल्यात. तर 5 कंप्लेंटीतून प्रतिउत्तर याचं काहीच नाही आलं आमचं. BO सीओपर्यंत आम्ही यांच्या कंप्लेंटी केल्यात. यांच्या ते म्हणतात की तुमच्या लेवलवर तुम्ही करा काय करायचं होतं, असे आम्हाला प्रतिउत्तर देऊ राहिले. मागणी हीच होती की बा जे आमच्या मागण्या आहेत, जे समजा आर्य जे युसुफ जो आहे त्यानं खुल्लेआम आम्हाला धमकी दिली की तुमचे माझीवाल जर काय झालं समिती जिम्मेदार राहील, कमिटी जिम्मेदार राहील, मुख्याध्यापक जिम्मेदार राहतील आणि साळोगण टेकाळे हे पुरावा राहतील शिक्षक म्हणून, अशी धमकी मारून ये चालले गेले। वैसे स्कूल शिक्षक के खिलाफ कई बार शिक्षा अधिकारी से शिकायत की गई है, लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं होने पर अभिभावकों और स्कूल प्रबंधन समिति ने स्कूल बंद कर विरोध प्रदर्शन किया। शिक्षकांच्या या गैरवर्तणुकीमुळे पुन्हा कसं बेजबाबदारपणामुळे आमच्या मुलांच्या हाताला ब्लेडसुद्धा मारलेले आहे आणि आमची मुलं गेटच्या बाहेर जातात तर बाहेर एक पिसाळ कुत्र्याचा प्रकार घडलेला होता, त्यांना कुत्रं बी चावलेलं आहे सर। हे यांचं म्हणजे ज्यावेळेस शिक्षक लोक असे बैठकी मारतात, शाळेला टोल पडतो, त्यावेळेस लेकरं पूर्ण गेटच्या बाहेर राहतात सर आमचे। आणि ब्लेड मारायचा प्रकार असा झालेला आहे सर की लेकरांमध्ये खेळता खेळता हिच्यातच ब्लेड लागलेले आहे। पण कोणी म्हणतं बाबासाहेबाची शपथ मला मारू दे ब्लेड, शिवाजी महाराजाची शपथ मला ब्लेड मारू दे, हिच्यातच या खेळण्याच्या प्रकार। पण सर आमचं एवढं म्हणणं आहे की शिक्षक लोक काय करतात सर मग हिच्यात? ते गणित विज्ञानसाठी जटार सर म्हणून ठेवले होते, ते 8 वर्षापासून आमच्या शाळेतून गायब आहेत। तर प्रशासन जे लोक आहेत त्यांचे पगार निघावेत म्हणून त्या सरांना तिथं ठेवणे गेलेत, पण आमच्या लेकरांचं इथं मिडलच्या लेकरांचं नुकसान उराल त्याचं काय? यांना गणितसुद्धा येत नाही, शाळेचं नावसुद्धा येत नाही। जटार सरांमुळे आमच्या शाळेचे खूप नुकसान आहे। इथं आम्हाला परमनंट सर पाहिजे। त्यांना जर वाटत असेल की जटार सर आम्हाला ऑफिसमध्ये लागल तर त्यांना ठेवून घ्यायचं, आमचा काही तसं काही प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला इथं परमनंट लागल इथं सर। इस पूरे मामले में शिक्षा अधिकारी बालकृष्ण खरात ने बताया कि इस मामले में जांच के आदेश दिए गए हैं, साथ ही लापरवाह शिक्षक को दूसरी जगह ट्रांसफर किया गया है। या संदर्भात गट शिक्षण आणि केंद्र बघून अहवाल मागून आपण त्यांच्याकडे कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे। हो, शिक्षकांना त्यांना तात्काळ त्या ठिकाणी हलवून दुसऱ्या शाळेवर टाकण्यात आलेलं आहे। आणि तक्रार आपल्याकडे कालच प्राप्त झाली आणि त्यानुसार तात्काळ गट शिक्षण आणि केंद्र बघून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते। 5वीं कक्षा के छात्रों पर हुए इस हमले के बाद स्कूली बच्चों की सुरक्षा को लेकर सबसे बड़ा सवाल है। इस मामले को लेकर केवल शिक्षक ही नहीं बल्कि अभिभावकों को भी जागरूक होना पड़ेगा।